साधारण एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या एका मित्रानं कोल्हापुरात घर घेतलं. 25 लाखाचं होम लोन मंजूर झालं. त्या दिवशी त्यानं ऑफिसमध्ये पेढे वाटले. घराच्या चावीचा फोटो स्टेटसला लावला आणि रात्री जेवायला बसल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला एकच प्रश्न विचारला, अरे आता हे जे घर आहे ते आपलं झालं की बँकेचं झालं? तो हसला आणि म्हणाला, बाबा घर आपलंच आहे. पण वडिलांचं वाक्य त्याच्या डोक्यात अडकून राहिलं. आणि खरं सांगतो, त्याच्या वडिलांचा प्रश्न बरोबर होता. कारण 25 लाखांच्या त्या लोन पोटी पुढच्या 20 वर्षात बँकेला जवळपास 52 लाख रुपये तो देणार आहे. म्हणजे घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम त्यानं फक्त इंटरेस्ट म्हणून द्यायची आहे. तुम्ही म्हणाल, हे तर आमच्याबरोबर देखील झालंय. मग आता ही रक्कम कमी करता येते का? हा पिरियड कमी करता येतो का? तर येतो. आणि त्यासाठी तुम्हाला जास्त पगाराची नाही तर फक्त थोडीफार माहिती आणि थोडी शिस्त एवढीच पुरेशी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की EMIच्या पहिल्या वर्षात तुमचे पैसे नेमके कुठे जातात. वर्षाला एक एक्स्ट्रा EMI भरला तर खरोखर किती वर्ष वाचतात, किती पैसे वाचतात. आणि 1 जानेवारी 2026 पासून RBIने कोणता नवीन नियम आणलाय ज्याची आजही बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. होम लोन हे कर्ज चांगलं असतं, ते फेडायची घाई करू नका. हा जो सल्ला अनेक ठिकाणी दिला जातो तो कसा चुकीचा ठरतो. आणि याशिवाय तुम्हाला आणखी काही बोनस ट्रिक्स सांगतो, ज्या तुम्ही सगळ्या वापरल्या तर तुमचं कर्ज तुम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा निम्म्या वेळात फेडू शकता आणि लाखो रुपयांची बचत करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचा बँकर किंवा तुमच्या बँकेतला जो माणूस आहे तो कधीही स्वतःहून सांगणार नाही. या सगळ्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बहुतेक लोकांना वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त चांगली कमाई, वेळेवर EMI आणि कर्ज सांभाळणं. पण खरा उद्देश असतो संपत्ती सुरक्षित ठेवणं आणि अचानक आलेल्या संकटात कुटुंबावर आर्थिक भार पडू नये याची काळजी घेणं. यासाठी 2 धोके लक्षात घ्यायला हवेत. पहिला धोका मेडिकल इमर्जन्सी. लाईफस्टाईल कितीही हेल्दी असली तरी आजारपण कधीही येऊ शकतं आणि मेडिकल इन्फ्लेक्शनमुळे एका हॉस्पिटलायझेशनचा खर्चच लाखांच्या घरात जातो. योग्य संरक्षण नसेल तर वर्षानुवर्षाची बचत काही दिवसात संपते आणि कर्ज काढावं लागतं. म्हणून हेल्थ इन्शुरन्स गरजेचा असतो. तो हॉस्पिटलचा खर्च उचलतो, त्यामुळं बचत सुरक्षित राहते. अनेक प्लॅन्समध्ये क्लेमसाठी डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर मिळतो, तर काही प्लॅन्स ग्लोव्ज, सिरिंजेस, PPE किट्स यासारखे कन्झ्युमेबल्स देखील कव्हर करतात. दुसरा धोका अधिक अनिश्चित आणि ते म्हणजे स्वतःचं आयुष्यच. तुमच्या सोबत काही अनपेक्षित घडलं तर घराचा EMI, गाडीचं कर्ज, घर खर्च, मुलांचं शिक्षण थांबत नाही. म्हणून टर्म इन्शुरन्स तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या नसण्यातही ते कुटुंबाला मोठी रक्कम देऊन EMI आणि भविष्यातली ध्येय सांभाळायला मदत करतं. यामध्ये कोट्यावधी रुपयांपर्यंतचं कव्हरेज मिळतं आणि याची तुमच्या कुटुंबाला गरज असते. यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स दोन्हीही लोकांना वाटतं त्यापेक्षा खूप जास्त बजेट फ्रेंडली आहेत. दोन्हीसाठी प्लॅन्स महिन्याला फक्त 400 ते 500 रुपयांपासून सुरू होऊ शकतात, ज्यामुळे संपूर्ण आर्थिक संरक्षण अनेक कुटुंबाच्या आवाक्यात येतं. लक्षात ठेवा, पैसे कमावणं आणि वेळेवर EMI भरणं हे महत्त्वाचं आहेच, पण तुमच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. कारण कर्ज आणि जबाबदाऱ्या तुमच्या नंतर देखील चालूच राहणार आहेत. पण योग्य इन्शुरन्स जर तुम्ही निवडला तर तुमचं अर्ध काम पूर्ण होतं. याच्यामध्ये अनेकदा 15 ते 25% डिस्काउंट देखील मिळतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या रिलेव्हंट लिंक्स दिलेल्या आहेत, जिथं तुम्ही ट्रस्टेड इन्शुरन्सचे प्लॅन्स एकाच ठिकाणी कम्पेअर करू शकता आणि त्यासाठी योग्य असे हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स प्लॅन्स निवडू शकता. ज्यांना हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक देऊन ठेवतो. त्यावर क्लिक करा, प्लॅन कम्पेअर करा आणि तुमची पॉलिसी निवडा. पहिल्या वर्षात पैसे नेमके जातात कुठं हे तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर आपण एक उदाहरण घेऊया. पूर्ण व्हिडिओवर तेच उदाहरण वापरूया म्हणजे गोंधळ होणार नाही. 25 लाख रुपयांचं कर्ज आहे, होम लोन आहे, 8.50% व्याजदर आहे, 20 वर्षांचा कालावधी आहे. यावर तुमचा EMI होतो 21,696 रुपये. 20 वर्षात तुम्ही भरणार आहात 52,07,000 रुपये. त्यातलं मुद्दल 25 लाख आणि व्याज आहे 27,07,000 रुपये. म्हणजे घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त व्याज आहे. आता याच्यात खरी गंमत पुढे आहे. आपल्याला वाटतं की EMI मध्ये अर्धे पैसे मुद्दलात जातात, अर्धे व्याजात जातात, पण तसं नसतं. बँकेची रचना अशी असते की सुरुवातीच्या वर्षात जास्तीत जास्त व्याज वसूल केलं जातं. पहिल्या वर्षात तुम्ही 2,60,000 रुपये EMI म्हणून भरणार. त्यापैकी 2,10,000 रुपये फक्त व्याज असतं आणि ते मुद्दलात जातात फक्त 50,000 रुपये. म्हणजे तुमच्या EMIच्या जवळजवळ 81% भाग हा व्याजात जातो आणि मुद्दलात फक्त 19% भाग जातो. वर्षभर प्रामाणिकपणे 12 EMI भरल्यानंतर तुमचं 25 लाखांचं कर्ज कमी होऊन किती होतं? 24,50,000.
फक्त 50,000चा फरक होतो. 15व्या वर्षांपर्यंत हे चित्र उलटं होतं. EMI मधला जो व्याजाचा हिस्सा आहे तो मग 37%वर येतो. 20व्या वर्षी तो 4.5%वर येतो. ही एक गोष्ट लक्षात घेतली तर पुढच्या सगळ्या ट्रिक्स कशा वर्क करतात, त्या का चालतात ते तुम्हाला आपोआप कळेल. साध्या भाषेत सांगायचं तर पहिली 7-8 वर्ष तुम्ही बँकेला भाडं देत असता आणि नंतरची वर्ष तुम्ही घर विकत घेत असता. आता फायनान्शियल प्लॅनिंगचा एक महत्त्वाचा भाग आपण बघितलाय. आता आपण कॅल्क्युलेशनकडे वळूया. आता पहिली ट्रिक जी सगळ्यात जास्त वापरली जाते, 12 वर्षात 12 EMI भरण्याच्या ऐवजी 13 भरा. म्हणजे एक बोनस आला, दिवाळी आली, पगार एक्स्ट्रा कुठून तरी 4 पैसे आले तर वर्षाला एक जादा EMI बँकेत प्री पेमेंट म्हणून भरा. याचा काय परिणाम होतो तर तुमचं 20 वर्षांचं कर्ज 16 वर्ष 9 महिन्यात संपतं. म्हणजे 3 वर्ष 3 महिने वाचतात आणि व्याजात 5,14,000 रुपये तुमचे वाचतात. आता इथे एक गोष्ट मी अजून परत एकदा सांगतो, बँकेत तो EMI जो एक्स्ट्रा भरताय ते करताना सांगा तिथं की हा प्री पेमेंट करायचा आहे. नाहीतर बँकवाले काय करतात, तुमचा तो एक्स्ट्रा EMI पुढच्या महिन्याचा EMI म्हणून वळता करून घेतात आणि तुम्हाला हा ॲडव्हान्टेज मिळत नाही. बँकेत स्पेसिफिकली सांगायचं की हा प्री पेमेंट आहे. आता इथं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यूट्यूबवरती वगैरे तुम्हाला असे काही व्हिडिओ मिळतील जिथं सांगितलं जाईल की या ट्रिकनं 5 वर्ष वाचतील एवढ्याच अमाऊंटमध्ये, पण प्रत्यक्षात यामध्ये 3.25 वर्ष वाचतात आणि जी काय रक्कम वाचते ती मला मी वरती सांगितलेलीच आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टायमिंग. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये आले आणि तुम्ही ते लोनच्या 12व्या महिन्यात प्री पे केले तर तुमचं व्याज 3,64,000 रुपयांनी वाचतं. म्हणजे फक्त 12व्या महिन्यात 1,00,000 रुपये भरल्यामुळं, एकदाच भरल्यामुळं तुमचे 3,64,000 रुपये वाचतात. तेच 1,00,000 रुपये जर तुम्ही 15व्या वर्षात प्रीपे करायला गेलात तर फक्त 49,000 रुपये वाचतात. रक्कम तेवढीच आहे पण 7 पट जास्त फायदा आहे फक्त वेळ बदलल्यामुळे. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रीपेमेंटला पहिली 7 वर्ष ही सोन्याची असतात. त्यानंतर केलेलं प्रीपेमेंट वाईट नसतं पण त्याची पॉवर हळूहळू कमी होत जाते. आता दुसरी ट्रिक जी माझ्या मते सगळ्यात प्रभावी आहे पण सगळ्यात कमी वापरली जाते, तिचं नाव स्टेप अप EMI. यात करायचं काय तर दरवर्षी तुमचा EMI थोड्या टक्क्यांनी वाढवायचा आणि हे करायची योग्य वेळ म्हणजे तुमची वर्षाची इन्क्रीमेंट. कारण आपलं वर्षाला पगार वाढतो त्या प्रमाणात नाही तर किमान 2-3 टक्क्यांनी आपला EMI आपण वाढवू शकतो. आपला EMI वरती आहे 21,696 रुपये. या दरवर्षी फक्त 3% वाढ केली तर काय होतं, 20 वर्षांचं कर्ज 14 वर्ष 1 महिन्यात संपतं. म्हणजे तब्बल 5 वर्ष 11 महिने वाचतात आणि व्याजात वाचतात 7,38,000 रुपये. आता 3% म्हणजे किती तर पहिल्या वर्षी महिन्याला 651 रुपये म्हणजे दिवसाला किती 22 रुपये. हा आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. रोज 22 रुपये आणि 6 वर्ष कमी होतात. 2 कप चहाच्या पैशात 6 वर्षांचं कर्ज कमी होतं आणि जर तुम्ही 5% वाढ केली तर कर्ज 12 वर्ष 3 महिन्यात संपतं आणि 9,75,000 रुपये वाचतात. या दोन्ही ट्रिक्स एकाच वेळी वापरल्या तर म्हणजे वर्षाला एक एक्स्ट्रा EMI पण भरायचा आणि 5% किंवा 3% स्टेप अप पण करायचं. जर तुम्ही दोन्ही पण केलं तर तुमचं कर्ज 11 वर्ष 1 महिन्यात संपतं आणि तुमची बचत होते 11,63,000 रुपये. आणि मुंबई पुण्यातल्या ज्या लोकांचं लोन 50 लाखांचा आहे त्यांच्यासाठी सांगतो, EMI होतो 43,391 रुपये. साधारण 20 वर्षाचं जर लोन पकडलं तर त्यात व्याज जातं 54 लाख रुपये. या दोन्ही ट्रिक्स जर त्या ठिकाणी वापरल्या तर कर्ज 11 वर्ष 1 महिन्यात संपणार आणि तुमचे वाचणार 23,26,000 रुपये. एका माणसाच्या आयुष्यात म्हटलं तर या 23 लाखात आणखी एक घर येऊ शकतं. आता तुमच्या मनात एक शंका आलीच असेल, प्री पेमेंट केलं तर बँक पेनल्टी लावते तर त्याचं काय, हे ऐका. कारण सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे जी अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही. RBIने प्री पेमेंट चार्जेस ऑन लोन डिरेक्शन्स 2025 नावाचा एक नियम आणलाय. 1 जानेवारी 2026 पासून तो लागू झाला. या नियमानुसार सामान्य व्यक्तीने घेतलेल्या फ्लोटिंग इंटरेस्टच्या लोनवरती बँका NBFC आता प्रीपेमेंट चार्जेस लावू शकत नाहीत. कोणताही लॉक इन पिरियड नाही, मिनिमम होल्डिंग पिरियड नाही, पैसे कुठून आणले हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही. को बरोबर असाल किंवा नसला तरीही फरक पडत नाही आणि तुम्ही पूर्ण कर्ज फेडलं किंवा अर्ध फेडलं तरीही चार्जेस लावता येणार नाहीत. हा नियम कमर्शियल बँकांना, कोऑपरेटिव्ह बँकांना, NBFCंना आणि ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या सगळ्यांना लागू आहे. फक्त एक काळजीपूर्वक ऐकायची गोष्ट आहे, हा नियम 1 जानेवारी 2026 नंतर मंजूर झालेल्या किंवा रिन्यू झालेल्या लोनला लागू आहे आणि फिक्स्ड रेट लोनला हा नियम लागू नाही, जिथं बँक चार्ज लावू शकते. त्यामुळे तुमचं लोन फ्लोटिंग आहे की फिक्स्ड आहे ते अगोदर तपासून घ्या. मोस्टली तुमचं जर होम लोन असेल तर ते फ्लोटिंग असतं. आणि दुसरी एक
गोष्ट जी सांगणं गरजेचं आहे ती म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याला म्हणतात की होम लोन हे टॅक्ससाठी चांगलं असतं, त्यामुळे टॅक्स वाचतो, त्यामुळे ते लवकर फेडू नका. आता न्यू टॅक्स रिजिम जी सरकारनं आणलेली आहे त्यामध्ये सेल्फ ऑक्युपाईड घरावरच्या होम लोन इंटरेस्टला सेक्शन 24B खाली सूट मिळत नाही आणि मुद्दलावर ATCचा जो फायदा मिळायचा तो देखील मिळत नाही. म्हणजे नवीन रिजिम मध्ये माणूस स्वतः राहत असलेल्या घरासाठी लोन फेडतोय, त्याला लोन चालू ठेवण्याचं एकही टॅक्स बेनिफिट आता मिळत नाही. आता एक इंटरेस्टिंग माहिती, जी 2 लाखाची मर्यादा 2014 पासून पूर्वी होती जुन्या टॅक्स रेजिममध्ये, ती 12 वर्षात एकही रुपयानं वाढलेली नाही. तिसरी गोष्ट, आज रेपो रेट 5.25% आहे. पुढची घोषणा लवकरच याच आठवड्यामध्ये होणार आहे, जेव्हा दर कमी होईल जास्त होईल ते आपल्याला माहिती नाही, पण त्याप्रमाणे बँक तुमचा EMI कमी करायचा प्रयत्न करते आणि तेच तुमच्यासाठी नुकसानदायक असतं. तुम्ही अर्ज करून सांगायला पाहिजे की माझा EMI तसाच ठेवा, जरी रेपो रेट कमी झाला तरी माझा टेन्युअर पुढे कमी होईल. आपल्या उदाहरणात 2 वर्षानंतर 8.5% जर 8% व्याज जर झाला तर EMI तसाच ठेवला तर 1,76,000 रुपये वाचतात आणि कर्ज 15 महिने अगोदर संपतं. म्हणजे फक्त EMI जरी भरत गेला तुम्ही तरी. आता तुम्हाला काही बोनस ट्रिक्स सांगतो ज्या मी शेवटीसाठी ठेवलेल्या होत्या. पहिली, EMI राऊंड अप करा. 21,696चा EMI असेल तर 22,000 करा, म्हणजे महिन्याला 304 रुपये एक्स्ट्रा भरा. पण यानं 1,12,000 रुपये वाचतात आणि कर्ज 8 महिने अगोदर संपतं. ज्यांना जास्त काही करता येत नाही त्यांच्यासाठी एवढं तरी करता येऊ शकतं. दुसरी, बॅलन्स ट्रान्सफर. समजा 3 वर्षानंतर तुम्हाला तुमची बँक 8.5च्या ऐवजी 7.75% दुसरं कोणी तर देत असेल तर तुम्ही EMI तेवढाच ठेवला तर 4,16,000 रुपये वाचतात आणि कर्ज 19 महिने अगोदर संपतं. तिसरी, याच्या अगोदर करायची गोष्ट, बँक बदलण्याच्या अगोदर तुमच्याच बँकेत जा आणि तुमचा हा जो दर आहे, इंटरेस्ट रेट आहे, तो EBLR अधिक त्याच्यावरती थोडा स्प्रेड असतो, क्रेडिट स्प्रेड, आणि तो स्प्रेड तुमचं लोन मंजूर झालं तेव्हा ठरलेला असतो. आज नवीन ग्राहकांना त्याच बँकेत तुमचं जिथं लोन आहे त्यांना चांगला स्प्रेड दिला जातोय. लेखी अर्ज करून सांगा की मला आजच्या कार्ड रेटवरती कन्वर्ट करा. थोडं कन्व्हर्जन फी त्यामध्ये लागेल, पण बँक बदलण्याचा जवळपास जो सगळा फायदा तुम्हाला मिळणार असतो तो तुम्हाला आहे त्या ब्रांचमध्येच मिळू शकतो. आणि हे ब्रांचमधला माणूस तुम्हाला कधीही स्वतःहून सांगणार नाही, कारण त्याचं काम तिथं वाढत असतं. चौथी आणि ही गोष्ट खास त्या लोकांसाठी जे आज 45-50च्या पुढे आहेत. तुमचं लोन ऑक्टोबर 2019च्या अगोदर घेतलेलं असेल तर तुम्ही ते कधी रेपो लिंकमध्ये कन्वर्ट केलं नसेल तर तुमचं लोन आजही MCLR किंवा बेस रेटवर चालू असणार आहे आणि याचा अर्थ फेब्रुवारी 2025 पासून झालेल्या 100 बेसिस पॉईंटच्या कपातीचा फायदा तुम्हाला मिळालेला नाही. एक अर्ज केला तर तो मिळू शकतो. पाचवी गोष्ट, प्रीपेमेंटसाठी बचतीला हात लावू नका, इन्क्रीमेंटला हात लावा. जो महिन्याचा इन्क्रीमेंट येईल त्याच महिन्यात त्याचा अर्धा भाग EMI मध्ये वाढवून टाका. तुम्हाला कमी पडल्यासारखं वाटणार नाही, कारण त्या पगारावर तुम्ही एकही दिवस जगलेला नसाल. आणि 6वी गोष्ट, कधी टॉपअप लोन घ्यायची वेळ आली तर बँक तुम्हाला टेन्युअर वाढवायचा सल्ला देते, कारण त्याने EMI कमी होतो पण बँकेला व्याज जास्त मिळतं. ते करू नका. टेन्युअर वाढवला की परत तुम्ही वर्षाच्या त्या 81% व्याजाच्या चक्रात परत जाऊन बसता. इतक्या वर्षांची सगळी मेहनत एका सहीनं वाया जाते. आता यानंतर सगळ्यात मोठा डबल बोनस ट्रिक सांगतो. ओव्हरड्राफ्ट लिंक होम लोन, SBIचं मॅक्स गेन, HDFCचं होम सेवर, बँक ऑफ बरोडाचं होम लोन ॲडव्हान्टेज, हे असे प्रॉडक्ट्स असतात यामध्ये तुमचं होम लोन एका ओव्हरड्राफ्ट अकाउंट सारखं चालतं. तुमच्याकडे जे जास्तीचे पैसे असतात ते या अकाउंटमध्ये तुम्ही टाकून ठेवायचे. रोजच्या व्याजाच्या हिशोबात ते प्री पेमेंट म्हणून धरले जातात, पण गरज पडली तर ते पैसे तुम्ही काढूही शकता. म्हणजे तुमचा 3 लाखाचा इमर्जन्सी फंड त्यात ठेवला तर तुम्हाला त्यावर 8.5% दराने बचत होते. म्हणजे जे व्याज लागणार असतं ते वाचतं आणि ती बचत करमुक्त असते, कारण वाचलेलं व्याज हे इन्कम नसतं. FD मध्ये तुम्हाला 6.5% मिळतील आणि त्यावर टॅक्स पण लागेल. इथं तुम्हाला टॅक्सही लागणार नाही आणि तुमचे 8.5% वाचतील. त्यामुळे अशा काही गोष्टींची माहिती बँकेकडून घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या. आता शेवटी राहिला माझ्या त्या मित्राच्या वडिलांचा प्रश्न, हे घर आपलं झालं की बँकेचं? तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पगारावर ठरत नाही, तर ते ठरतं तुम्ही आज कोणता निर्णय घेता, कोणत्या तारखेला प्रीपेमेंट करता, तुम्ही काय डिसिजन घेता, काय अर्ज लिहिता, काय बँकेत जाऊन ॲक्शन घेता, तुमचं लोन फ्लोटिंग आहे, फिक्स्ड आहे, यातली कोणती गोष्ट तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी माहिती असणं, इन्फॉर्म्ड डिसिजन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हाला बँक जे सँक्शन लेटर देते ते एकदा वेळ काढून वाचा. कुठलंही महत्त्वाचं पुस्तक वाचण्यापेक्षा सँक्शन लेटर वाचणं
तुमचा भरपूर फायदा करून देईल. ज्यांना हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक देऊन ठेवतो. त्यावर क्लिक करा, प्लॅन कम्पेअर करा आणि तुमची पॉलिसी निवडा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.